नागपूरच्या अजनी पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कार्यवाही करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गजानन नगर परिसरातील एका घरावर छापा टाकला। यावेळी आरोपी जयकुमार घनश्याम गुरबानी यांच्या राहत्या घरातून तब्बल 332 किलो प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल 4,82,666 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली। आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथकमधील पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यांच्यासोबत राहुल शेंडे, अविनाश चंगोले, अतुल टिकले आहे, रेश्मा पोलीस अंमलदार रेश्मा हे पेट्रोलिंग करीत असताना यांना गोपनीय माहिती मिळाली की जयवंत नगर प्लॉट क्रमांक 82 श्री सुरेश घाटे यांच्या घरी एक इसम हा अवैधरित्या जे प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आहे याची साठवणूक केलेली आहे। अशा गोपनीय माहितीवरून नमूद आमच्या तपास पथकाने सदर ठिकाणी योग्य लायक पंचांसह पूर्ण कायदेशीर कारवाईची पूर्तता करून रेड केली असता सदर ठिकाणी प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच सुगंधित तंबाखू हा मोठ्या प्रमाणात मिळाला। तर सदर ठिकाणी आम्ही डिटेन्शन पंचनामा तयार केला व अन्न व औषध विभागाचे अधिकारी यांना याबाबत माहिती दिली असता ते सुद्धा तात्काळ रात्रीच आले आणि त्या अनुषंगाने जयकुमार घनश्याम गुरबानी यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 209/26 BNS कलम 123, 223, 274, 275 रीड विथ 59 अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। नमूद व्यक्तीने समोरून हा गुटखा कुठून आणलेला आहे याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात आली। सदर गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यानंतर त्यांच्यासोबत हे गोपनीय माहिती काढणारे पोलीस अंमलदार अतुल टिकले, राहुल शेंडे, अविनाश चंगोले आणि त्यानंतर पोलीस अंमलदार सविता वर्मा व तसेच पोलीस अंमलदार रेश्मा खान शेख इतके लोक या सदर कारवाईमध्ये होते आणि एकूण 4,89,682 रुपयाचा गुटखा सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।